महाराज आहेत. आणि मग त्यांच्याच काळामध्ये भगवान बाबा, वामन भाऊ, नारायण महाराज हळूहळू आले. एक हिरो असतो पा, हिरो, त्याचं एक आकर्षण असतं. जेवढी तरुण पिढी आहे ना, तरुण पिढी, म्हाताऱ्या माणसाला तर पहिलाच राग असतो, त्याला स्वतःचाच राग असतो. तो पिढीचा काय, त्याचं शरीर चालत नाही, त्याला ऐकू येत नाही, त्याला दिसत नाही. हळूहळू शक्ती क्षीण होते. ती स्वतःवर राग व्हायच्या ऐवजी दुसऱ्यावर राग होतो. मराठी कळली का? ज्ञानोबाची एक ओवी सुंदर आहे, मस्त आहे का कीर्तन. कुहिला हाती काय खाये कोढी जैसं. कुष्ठरोगी असतो ना, कुष्ठरोगी, ते बोटं जातात बघा. त्याचे दोन प्रकारचे कुष्ठरोग असतात. एकाची बोटं जातात. तर जरी बोटे गेले काय, काय झालं काय, त्या हातातून रक्त येतं, कुठं कुठं माशी बसते त्याच्यावर. नीट आहे का? हे सगळे वेगळेच बोलणं आहे ज्ञानोबारायांचं. ती जी व्यंग आहे, सडकेपणा आहे, तो त्याच्या अंगावरचा आहे. ज्ञानोबा सुंदर बोलतात, अरे तुझं अंग खराब झालेलं आहे, सडलेलं आहे, आणि माशीवर रागवतोस तू. रुसायला पाहिजे तुला स्वतःच्या शरीरावर. अंगा न रुसे कोडिया माशिया कोपे. विठाल विठाल. बसा तुम्ही, अरे बसा, नंतर मी सांगतो तुम्हाला, डिस्टर्ब नको करू. बसा. विठाल विठाल. अंगा न रुसे, हे तुमचं आमचं जीवन आहे बरं का. नाही एखाद्याला बुद्धी, मग त्यांनी स्वतःवर रुसायला पाहिजे ना. माझ्या कीर्तनामध्ये एखाद्या माणसाने 2-3 ताना जास्त मारल्या. ऐकायला आलेले असतात लोक, काही वेगळ्या प्रकारचे असतात, काही पाहायला येतात, काही ऐकायला येतात, काही टोमणे मारायला येतात, काही चुका काढायला येतात. जेवढ्या बुद्धी आहेत तेवढे प्रकार आहेत माणसामध्ये. ताना जास्त मारल्या. कीर्तन झाल्यानंतर तो मला म्हणतो, महाराज त्या गायकाला पुढच्या वेळेस उभं नका करू. म्हणलं काय? तो मला सांगतो बघ, कीर्तनात कुणाला उभं करायचं, अंगा न रुसे. म्हणून म्हणलं मराठी कळणं फार अवघड आहे. म्हणलं काय झालं काय, तू सांगणार का मला आता कीर्तनात कुणाला उभं करायचंय? मी सांगतो म्हणे तुम्हाला. काय झालंय, विनाकारण ताण्या मारत होता म्हणे, तो वकाऱ्या टाकत होता, आलाप वगैरे असतात ना. संगीत आणि साहित्य हे आयुष्याचे डोळे आहेत महाराज. नाद ब्रह्म जेव्हा गायलं जातं, संगीत समाधी लागते त्याच्यामध्ये. आणि ज्ञानोबा याच्यामध्ये निष्णात होतात. माऊलींच्या गाथ्यामध्ये 1000 प्रकारचे अभंग आहेत आणि 1000 प्रकारच्या चाली आहेत. आता आपल्याला खोडी असतात पण चाली नसतात. आपण गाता गाता पण खोड करतो. ते अंगा न रुसे. मग त्याला मी समजून सांगितलं, गाऊ दे, चांगला गातोय, मला राग येतो म्हणे. म्हटलं त्याचा राग तुला कळत नाही, त्याचा राग तुला यायला पाहिजे. नाही कळत? त्याचा राग तुला येत नाही, म्हणजे म्हणता येत नाही, त्याचा राग तुला यायला पाहिजे. तर त्या रागावर तू रागवतोस की तो राग का गातोस? हा राग कुणावर काढायला पाहिजे? न कळणं हा आपला दोष आहे. मराठी आहे का? न कळणं हा आपला दोष आहे. तो दोष जावा म्हणून सप्ताय, कळावा म्हणून सप्ताय, मनोरंजन म्हणून सप्ताह नाहीत, पैशाची उधळण नाही. ज्ञानेश्वरी न कळण्याचा दोष जावा म्हणून ज्ञानेश्वरी, म्हणून गाथा आहे. उगत त्यांना काहीतरी सुचलं. आता ज्ञानेश्वरी नाही कळत, माऊलीवर का रागवतो? कोडी आहेस ना, कोडी कळलं ना, व्यंग असलेली. जीवनामध्ये व्यंग आहेत. काही लोकांना बुद्धी नाही,
काही लोकाला गळा आहे आणि काही लोकाला नरड आहे. मग आता नाही दिलं देवानी एखादी गोष्ट, त्याला दुरुस्त करायला पाहिजे. हा मानवी जीवनाचा भाग आहे, अत्यंत मोठा भाग आहे. पैसा नाही ना, कमवण्याची जिद्द पाहिजे, श्रीमंत होण्याची जिद्द पाहिजे. हे पुरुषार्थ शिकवणारे ज्ञानोबा आहेत बरं का. नाही हे स्वाभाविक आहे, कमवणं हा पुरुषार्थ आहे. पैसा नसताना जन्माला आलो, नसलेल्या घरी आलो, दारिद्र्यात जन्माला आलो, पण भारत एक असा देश आहे, मनुष्य एक असा जन्म आहे, नाही ते कमवता येतं. आणि ते नाही कमवलं तर आपण कोढी असतो, व्यंग असतं आपल्यामध्ये. नाही येत रागवू नका. श्रीमंत आहे, गाडी चाललेली त्याची, दगड मारून तुम्हाला गाडी मिळणार आहे का? बोला ना. ज्ञानेश्वरीच्या ओवीमधले दोष काढून तुम्ही ज्ञानोबा नाही होत. ज्ञानेश्वरी कळाली नाही याचा राग आपल्याला यायला पाहिजे. मग काय करतात ही न कळणारी माणसं? मग यांना कुणीतरी आयडियल पुरुष लागतो, ज्याचे त्याचे वेगळे वेगळे असतात. मुली असतात, तरुण मुली एखाद्या पिक्चरमध्ये हिरोईनची साडी पाहतात, मार्केटमध्ये ती साडी येते. साडी घातल्याने तुम्ही हिरोईन होत नाहीत हे कळत नाही, त्याला आपण काय करा? खूप कठीण आहे बरं का कळायला. हिरोईनची साडी घातली तुम्ही, व्हाल का हिरोईन एखादी? अंगा न रुसे. आपण व्यवस्थित मेहनत करत नाही, साडीला नाव ठेवून काही फायदा येईल. हे फार ज्ञानोबाचं सूत्र वेगळं आहे. मग हे काय करतात? एक आयडियल पुरुष असतो, त्याचे केस कसे आहेत, त्याचं बोलण्याची स्टाईल कशी आहे, तो डायलॉग कसा फेकतो. मग व्यवहारामध्ये लोक तसे वागतात. तरुण पोरं बघा तुम्ही, रोज पॅन्टीचे डिझाईन बदललेले असतात, कपड्याचे डिझाईन. यांच्या डोक्यातून नाही आलेलं. माझा मुद्दा फॅशनवर नाही येत, उलट ती कला आहे, पण ती तुमच्यातून जन्माला आली. तुम्हाला काय शोभलं पाहिजे? मे महिन्यामध्ये भगवान बाबाची शेरवानी घालणं बुद्धिमत्ता आहे का? बोला ना. महिना कोणता आहे? आणि शेरवानी, तुझी शेरवानी घातली, आतलं शरीर कुठून आणणार? बाहेरून सजवता येतं. अंगा न रुसे हे व्यंग आहे. बाहेरून सजवता येतं, आतली बुद्धिमत्ता आणता येत नाही. ज्ञानेश्वरीवर रागवता येतं, ज्ञानेश्वरी कळणं अवघड आहे. भगवान बाबावर बोलता येतं, टीका करता येते, भगवान बाबा होणं अवघड आहे. नाही माहिती अजून तुम्हाला बाबा, सिंगोरीमध्ये बोलतोय मी, नाही माहिती तुम्हाला बाबा. पहिला सप्ताह एकत्रित करावा आणि नारळ सुरू करावं, याला भगवान बाबा म्हणतात. पहिला नारळ ही संकल्पना नवीन जन्माला आली. अख्खा महाराष्ट्रात नारळ करतो, ज्याची लायकी नाही तो पण नारळी सप्ताह करतोय. बघा तुम्ही किती सप्ताह झाले मराठवाड्यात, आणि दुष्काळातच का? मला मी व्यंग नाही करत, याला म्हणतात आयडियल हिरो. बाबांनी सुरू केलं ना, पूर्ण महाराष्ट्रात नारळी सप्ते सुरू झाले. बाबासारखा फेटा सुरू झाला, बाबासारखं सगळं. पण बाबासारखी ज्ञानेश्वरी कोण वाचणार हो? ज्याला व्हायचं ना भागवा, त्याला पाण्यावर बसवा. वारकरी संप्रदाय ज्ञान शिकवतो, अक्कल शिकवतो. हे पक्कल. ज्ञानेश्वरीचा अर्थ काय? ज्ञान ईश्वरी, ज्ञानाची देव म्हणजे ज्ञानेश्वरी. ती वाचायची ह्याच्याकरता त्या ज्ञानाने ईश्वरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. हे वारकरी संप्रदाय आहेत, बाकी सगळं बंकच आहे. का सुरू केले? ही पद्धत आहे, जुना काळ आहे. मगाशी मी एकदा बोललो होतो, हे जे लग्नामध्ये, नीट आहे का बरं का, खूप छान आहे. लग्नामध्ये नवरा
घोड्यावर बसतो. त्या गाढवाला माहित नाही घोड्यावर का बसायचं, तो भाग सोडून द्या. जुन्या काळामध्ये जी लुटणारी डाकू होते त्यांना माहिती असायचं की लग्नाच्या दिवशीच सोनं बाहेर काढलं जातं. हा भारत आहे बरं का, इथून आपण प्रगती करत आलेलो आहे. आता ते डाकू वेगळ्या कपड्यामध्ये शहरात आले, तो भाग सोडून द्या. पूर्वी ते घराला लुटायचे, आता देशाला लुटतात. पण डाकूची वृत्ती बंद झालेली नाही, कपडे बदललेत त्यांचे. पूर्वीचं डाकू म्हणजे घोडा, मर्सिडीज नव्हती ना तेव्हा, फेटा, काळा गंध लावलेला, बघा तुम्ही जुने डाकू. आता जरा कपडे बदललेले आहेत, मी कशाला बोलू कीर्तनात. आणि आता सेफ मध्ये आले, एखादा डाकू पकडला तर शिक्षा होते, तो भाग सोडून द्या. मग काय करतात की ते सोनं जे बाहेर काढलेलं आहे त्याला लुटण्याकरता गावाला डाकू वेढा मारतात. नीट आहे का, गावाला. आणि त्या घराला लुटतात सोन्याने. आजही लुटतात, तो भाग सोडून द्या. पण त्या काळात मग तो जो नवरदेव आहे, जो घोड्यावर बसलेला आहे, ज्याच्या कमरेला तलवार दिलेली आहे आणि ज्याच्या डोक्यावर फेटा आहे, त्याचा अर्थ असा आहे जर कुणी वार केला तर त्या फेट्याने त्याचं रक्षण करावं आणि किमान घरातली आबरू जाऊ नये. नीट आहे का. म्हणून बसलेल्या घोड्यावर दुल्हन जी आहेत, नवरी जी आहेत, तिला बसवायचं आणि त्यांनी पळून जायचं. ही आपली संस्कृती आहे, ही परंपरा आहे. आता काय, आता कोण न्यायला लागले तुला पळवून. घोड्यावर बसलेल्या नवरदेवला तलवार चालवता आली पाहिजे. आता त्याला धरायला 2 माणसं असतात, कसं बसायचं ते. काही काही घोडे सुद्धा वजन सहन करू शकत नाही वरच्या गाढवाचं. नाही, त्या घोड्याकडे बघा कधी कधी. ही परंपरा झाली, ही आजच्या काळात मोडीत येते. ज्ञान परंपरा पाहिजे. सकार दिंडी म्हणजे काय, जुन्या काळामध्ये पताके घेऊन चालत होते. अहो, लोकसंख्याच कमी होती. इथून पंढरपूरला जर निघालं तर अख्खं गाव रडत होतं आणि दिंडीमध्ये माणसं जात होते. त्या दिंडीचा पण उद्देश कळायला पाहिजे, काय दृष्टिकोन आहे ज्ञानोबारांचा. पताका घेऊन जायचे. पताक्याचे दोन्ही वापर आहेत, वर आणि खाली, आणि हे वापर करता आले पाहिजेत. म्हणून आजही बघा तुम्ही, ज्यांना भजन येते पण मारामारी येते ते झेंडेकरी असतात. आणि तो महत्वाचा गट आहे, तो महत्वाचा आहे. मागचे टाळकरी शायनिंग मारणारे ते पुढच्या झेंडेकरामुळे सुरक्षित आहेत. जर जनावर आलं, पहिलं कुणावर झडप घालणार. म्हणून पहिले झेंडे, पहिले झेंडे. दुसरं काय कारण आहे त्याचं. आणि टाळ जेव्हा वाचवतो, खूप सुंदर म्हटलेलं बरं का अभंगामध्ये, भेने पळती यमकिंकर. यमाचे दास म्हणजे साप, विंचू रस्त्याने जे झोपलेले असतात, हे यमाचे किंकर आहेत. ते टाळ वाजवला, मृदंग वाजवला, चालता चालता जंगलातून जाता जाता त्या आवाजाने श्वापद पळून जातात. आणि ती झेंडा पाहिला ना, ते शेजार पाजार डोंगर दऱ्यामध्ये असणारे डाकू लांबून पाहतात, कारण ते लुटायला बसलेले आहेत. वाट सरू येते, वाट पाडू येते, वाटेमध्ये लुटणार आहेत. मग त्यांना जर ते झेंडे दिसले की मग ते म्हणतात आपल्याला ऐकीचं नाही, त्यांनाच भाकरी द्यावी लागेल. वारकरी चाललेले आहेत. याच्यासाठी ह्या गोष्टी. आणि आज त्याची परंपरा झाली. याचं नाव आहे ज्ञानोबा आहे. संरक्षणासाठी केलं आणि परिवर्तन परंपरेमध्ये झालं. पण परंपरा म्हणजे काय, ही तर माहिती पाहिजे ना, कशा करतायत, काय काय. म्हणून मुख्य परंपरा, आपलं जीवन आपल्याला कळणं, हा ज्ञानोबांचा मुख्य हेतू आहे. मुख्य हेतू बरं का. ज्ञान हा मुख्य हेतू आहे. आणि ज्ञानासाठी एकत्रित आहेत. संतांच्या सहवासात ऐकण्यासाठी यायचं तो भाग्यवान, सांगण्यासाठी येतो तो महाराज दुर्भाग्य. काय आलं, महाराजांना जेव्हा लोक सांगायला येतात, पापी कोण आहे,
मग तिला ऐकावं लागतं म्हणजे कमी आहे का ते? तुम्ही विचार करत तुम्ही म्हणजे तो ज्ञानी नाहीये. ऐकण्याकरता संताजवळ यावं. संता सवे वसता योग ज्ञानी पैसता. ज्ञानोबा आहे सत्कर्म शब्दाची व्याख्या 15व्या अध्यायामध्ये सांगतात. उघड लोकांनी दान देणं, धर्म करणं, लोकांच्या मागे लागणं. मला तर 2-4 दिवसामध्ये एवढं टेन्शन आले, अर्धे लोक तुरुंगात गेले तो साधू म्हणवणारे. कीर्तन न ऐकता नको ते कॅसेट पाहतात. आता हे काही साधू बरं, आता दोष कुणाचा आहे मला सांगा बरं. ज्ञानासाठी साधूकडे गेलं पाहिजे. स्वार्थासाठी जेव्हा तुम्ही साधूकडे जाता त्या स्वार्थाचा फायदा कुणीही उचलतं. नाही पटत ना. ज्या एरियात मी बसलोय ना 10-5 कोटीला गेलेला एरिया आहे हा. केवढा मोठा स्कॅम झालाय मागच्या वर्षी. अहो जमिनी विकून पैसे गुंतवलेत लोकांनी व्याजासाठी. लक्षात येते. आणि मी गेल्या 25 वर्षापासून पाहतोय लोक व्याजामुळे मुद्दल गमवतात. आळंदीपासून पाहतो दरवर्षी पेपरला सरकार जागा करतं, सगळं जागे करतात, पण माणसं फसल्याशिवाय. मी एकाला म्हणलं होतं नको टाकू त्या पतसंस्थेत पैसे. म्हणजे महाराज तुम्हाला काय कळतंय अर्थशास्त्र. आणि जेव्हा बुडालात तेव्हा मला फोन आला, महाराज तुमच्याशी 2 गोष्टी बोलायच्या. म्हणजे आता अजिबात नको नाही, काहीतरी करा. नाही का, जेव्हा संतांचं ऐकत नाही तेव्हा संत तुमचं ऐकत नाही. विठाला विठाला. का कीर्तन ऐकायचंय? बुद्धीचा विकास झाला पाहिजे. पुन्हा डबल सांगतो वाक्य, बुद्धीचा विकास झाला पाहिजे. आणि ज्या वेळेस, आणि ही इतकी खतरनाक गोष्ट आहे महाराज, ज्याची त्याची बुद्धी असते. बापाची बुद्धी पोराला येत नाही, पोराची बुद्धी नातवाला जात नाही. ज्यांनी त्यांनी मेहनत करावी लागते. एकदम साधं साधं सांगतो, तुम्हाला कळेल. मला सांगा, एखाद्याला पैलवान व्हायचं आणि बाप पैलवान नाही आहे, जरुरी आहे का पोरांनी? त्याला तालमीतच जावं लागतं. नीट ऐका, तेव्हा शरीराचं ऐश्वर्य भोगता येतं. मराठी किती कळते काय माहिती, पण कळेल. शरीराचं ऐश्वर्य भोगायचंय ना तुम्हाला, शरीराची सेवा करावी लागेल, तालमीत जावं लागेल. भगवान बाबांच्या टांग्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रात दौरा करत असताना टांग्यामध्ये 2 दगड असायचे, सांभाळून ठेवले. ते कोणी आला तर त्या डोक्यावर मारण्याकरता नाही. का? हनुमंताच्या मंदिरामध्ये पडदे लावायचे बाबा, आतमध्ये त्या 2 दगडावर व्यायाम करायचे. फोटो बघा तुम्ही महाराज, पोट अजिबात नाही त्या वयामध्ये. आणि चालता चालता टांगा जेव्हा समोर बघायची नाही, एखाद्या दगडावर चाक जायचं ना तेव्हा टांगा पलटी व्हायचा. त्याच्या अगोदर बाबा त्यातून उडी मारायचे. त्याला भगवान बाबा म्हणतात. आता 2 माणसांनी धरून काढावं लागतं. शरीरावर जर सुख भोगायचं असेल, शरीरावर प्रेम करावं, याच्यासाठी योगशास्त्र आहेत. योगशास्त्र. मला इतका अभिमान आहे महाराज भारतीय संस्कृतीवर. एक पतंजल ऋषी जन्माला आले आणि त्यांनी शरीरशास्त्र सांगितलं. जेवढे वैज्ञानिक लोक आहेत, देवाला न मानणारे लोक आहेत, सगळे पतंजलीला मानतात आणि सकाळी सकाळी योगा करतात. हे देण कुणी दिली? भारताची देण अमेरिका वापरतो, आपला गुलाम येतो. योग म्हणजे काय? भारताने दिलेली म्हणजे एक प्रकारची प्रगती. 20 कोटी लोक अमेरिकेत योगा करतात. पहिला संशोधक कोण आहे त्याचा? ऋषी. याच्याकरता भारत फेमस आहे हो, स्कॅमसाठी नाही आहे. आता आणि दुसरं चालता चालता सांगतो तुम्हाला, लोकांमध्ये बुद्धीमध्ये एवढं परिवर्तन आले. मी आता गावाचं नाव सांगत नाही, त्या गावामध्ये आता वर्गणी झाली माझी 2-3 महिन्यापूर्वी. अख्खं डाळिंबाचं गाव. मराठी आहे का? भगवानगडाला 60 लाख रुपये दिले
मी त्यांना म्हटलं, अरे किमान डाळिंब तर द्यायला पाहिजे ना. बाबा तुमच्या गावात 60 लाख दिले पण डाळिंब दिलं नाही. मी म्हटलं, अरे तुमचं अख्खं गाव डाळिंबाचं आहे. म्हणे महाराज आमच्या इथलं 10 वर्षाचं पोरग सुद्धा डाळिंब सोलत नाही, एवढं विषारी असतं. कोणत्या भारतामध्ये राहतो आपण? पैशासाठी आपण विष विकतो. दुधामध्ये भेसळ, पिकामध्ये भेसळ, धान्यामध्ये भेसळ, ही सगळी भेसळ करणारी माणसं पैशाच्या मागे लागली. पण पैसा त्याच वेळेस पोचतो ज्यावेळेस शरीराची सेवा केलेली असते. अन्न कुणाला कसं पोचल? श्रीमंताची पोरं बघा बरं किती देखणी आणि फडीचे असतात, बघितले तुम्ही? त्यांच्या गाड्या 10-10 कोटीच्या आहेत, त्यांच्या अंगावरचे कपडे 1-1 कोटीचे आहेत, पण चालताना त्यांना बॉडीगार्ड लागतात. हे काही श्रीमंती? पहिलं शरीर, नंतर मनशुद्धी, नंतर विचार शुद्धी. आणि हे सगळं करायचं असेल संतांच्या संगतीमध्ये. आणि तुमची बुद्धी व्यवस्थित चालली ना, नीट ऐका, देव सुद्धा तुम्हाला दुःख देऊ शकत नाही हो. याला ज्ञानोबराय म्हणतात. देव सुद्धा, तुम्ही जर चोरी नाहीच केली तर कोणता पोलीस तुम्हाला आतमध्ये टाकेल? आणि जर चोरी करायला लागले ना, आई सुद्धा तुमच्यावर रागवती हो. काय पोरग जन्माला घातले? एक तर आई म्हटली ह्या घराण्याचं बीजच चांगलं नाही. आता ही भाषा बायांना जास्त कळेल, आता कंसाला काय कळणार आहे? याला म्हणतात. आणि ह्याच्यासाठी तुकोबाराचा स्वतंत्र अभंग आहे. हरिदासाची घरी मज उपजावा, जिथं संस्कार आहेत, ज्ञान आहेत, काय केलं पाहिजे ज्ञान आहे. पण पहिल्यांदा संतांच्या संगतीमध्ये ज्ञानाचा विकास करा. आता ज्ञानाचा विकास करत असताना ज्ञान कशाला म्हणतात? पहिल्या चरणात सांगितलं. फार गोड अभंग आहे. ज्ञान जाग करणं म्हणजे ज्ञान देणे. जाग करणं म्हणजे झोपलेलं नाही तुम्ही. आता मला कीर्तन करता येणार नाही, माझं निरंतर सांगणं. पुढं धोका आहे हे सांगणं म्हणजे जाग करणे. ज्ञानोबारायांनी आपल्याला जाग केलं, तुकोबारायांनी जाग केलं. आणि हा जो डोंगरी परिसर आहेत, आजही आडमुठ परिसर आहेत, हा धर्म करतो, याला भगवान बाबा कारणीभूत आहेत. पहिला सप्ताह, पहिली दिंडी आणि पहिलं मराठवाड्यामध्ये ज्ञानेश्वरीचा प्रचार हा भगवान बाबांनी केला. आणि मग त्यांच्या रेषेनुसार हळूहळू हळू सगळे संत त्यांच्या मागून जायला लागले. मार्ग दावून गेले त्यांच्या. माझा अभिमान नाही सांगत, हिरो सांगतोय मी, पद्धत सांगतो तुम्हाला. काय कोणाचं अनुकरण केलं जातं? जे आवडतात त्यांचं अनुकरण केलं जातं. आणि मग ते का करतात? ते जागे करतात. जाग करण्याकरता जागा करणारा जागा पाहिजे. हे आमच्या बोल लोकांना जास्त कळते. तुम्ही असे रोजचे शिवाय ऐकायची सवय, हे वाक्य कधी ऐकणार आहेत? जाग करायचंय
त्याला जागा करणारा जो आहे तो स्वतः काय पाहिजे? जागा पाहिजे. जो जागा नाहीये तरी पण बोलतो अनंत वाचाळ बरळती त्या कैसा गोपाळ. नीट ऐका बरं, खूप गोड शब्द. फक्त सावकाश म्हटले ना हे शब्द आपल्याला जागे करतात. फक्त सावकाश म्हणा. अनंत वाचाळ सगळ्याला माहिती. बडबड करणारे किती आहेत नाही कळालं तुम्हाला? जेवढी बडबड केली जाते याचा अभंग जर लिहिले तर किती त्रास होईल. काही काही लोक कविता करतात, काही काही लोक बडबड करतात. ते कवितेमध्ये बडबड असते, बडबडीची कविता असते. ज्ञान नाही आहे. स्वतः झोपलेला आहे तरी देखील बोलतो, त्याला बरळ म्हणतात. बरळ कोणाला म्हणतात? झोपलेला आहे तरी सुद्धा बोलतो. त्याचं नाव काय? तुमच्यासाठी बोलतोय मी. तुम्ही जो सल्ला पाळत नाही तो दुसऱ्याला देता. गडावर एक जण आला होता. आता आपलं सगळ्याला माहिती, ज्ञानोबारांचं मंदिर महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे. आणि ऊसतोड कामगाराचं आणि शेतकऱ्याचं आहे एवढ्या मोठ्या दगडामध्ये. मला अभिमान आहे. तो दगड देवाने स्वतःला नाही घेतला पंढरपूरच्या, पण ज्ञानोबारायला दिला. याला म्हणतात विठोबाचा प्राण सखा. तो दिला, निसर्गाने दिलाय बरं का, पैसे नाहीत ते. आणि व्यवस्थित आहे का काय बोलतो तुम्हाला? विठोबाने दिला, ऊसतोड कामगारांनी दिला. आणि तो मला काय सांगत होता, तुम्ही नीट आहे का, तर बोलायला नाही पाहिजे पण तुम्हाला पण अक्कल पाहिजे. जाग करणार कोण? तर मी एक जाहीर केलं मागच्या वर्षी किंवा जी वर्गणी होईल त्याच्यामध्ये बाबाचं आणि माऊलीचं मंदिर होईल. ऐकले सगळ्यांनी ना? बाबा एका वर्गणीमध्ये 2 मंदिरं. कीर्तन करायला राग आला. जवळचा होता. शास्त्रीजी तुम्हाला काय अक्कल आहे का? माझे मित्र मला बोलतात बरं का, काय मित्रच आहे ना ते, आणि हे मित्र जवळ पाहिजेत. मी म्हणलं काय झालं? अहो आत्ता एवढी वर्गणी होते तर मग बाबाच्या नावाने आणखीन एक वर्गणी केली पाहिजे. कोण शिकवते? याला म्हणतात अनंत वाचाळ बरळती. आणि हा कीर्तनकार कीर्तनात सांगतो वर घेऊन जाणार आहे का कोण? मग कमवतो कुणाला? तुझं लग्न झालेलं नाही, पोरं बाळ नाही, याच्या पुढे बोलू का? मग हे सगळं नसताना पैसा जातो कुठं? आणि त्यांनी एक लक्षात ठेवा, देशाला फसवणारे आणि माणसाला फसवणारे 16व्या अध्यायामध्ये भगवंतांनी वर्णन केलंय. त्याची साल काढतो मी, साल. प्रत्येक क्षणाला आपण जिवंत का आहोत याचं दुःख भगवंत म्हणतात मी देतो. तानहन द्विषता क्रूरान. विठाला विठाला शब्द आहे का बरं का? गीतेतला शब्द आहे द्विषता क्रूरान. द्वेष करणाऱ्या लोकांना भगवंत म्हणतात साल काढतो. आणि किती लोकांचा द्वेष करायचा नाहीत? 9 लोकांचा. सती आणि सत्पुरुष. जी चांगली वागणारी बाई आहे तिला कधीच त्रास द्यायचा नाही. ती तिचं आचरण करते, तिच्या डोक्यामध्ये काही दुसरं घालायचं नाही. सन्मार्गाने चाललेल्या माणसाला भटकू नका, तिथं मार्केटिंग करू नका. अहो मंदिरात जाता जाता लोक दारू प्यायला जातात, तो रस्त्यात दोस्त भेटतात. काय खरं देवाचं? आणि आता आता जेवढे संत तुरुंगात चालले त्याच्यावर तर इतर धर्माला एवढा फायदा होतो. हे जे इतर लोक धर्माचे तर ते कन्व्हिन्स करतात, बघा तुमच्या धर्मातले साधू कसे वागतात, देवा धर्म. आणि यांनी सगळा साधू समाज बरोबर होतो. मुळात लोभापायी तुम्ही साधूकडे जातात.
ज्ञानासाठी जात नाही. चूक कुणाची? आता हे मी माझं सांगितलं ना तुम्हाला. तो कीर्तनकार आहे, लग्न नाही, तो मला सांगतो अजून एक वर्गणी बाबाच्या नावाने व्हायला पाहिजे. याला म्हणतात रस्ता भटकवणारी लोक. आणि पैसाच जीवनामध्ये नको, ज्ञान जीवनामध्ये पाहिजेत. मज निरंतर जाग, याला म्हणतात जाग करणं. गरीबाची पोरं कलेक्टर होतात पैशाने का ज्ञानाने? आणि जो ते शिकवतो तो महान आहे, तो जाग करणार आहे. प्रत्येकाच्या जीवनाबद्दल बोलतोय. उद्या धोका आहे आज सांगतात. कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी, ज्ञान भयानाची याला जाग करणं म्हणतात. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, अभंग खूप गोड आहे बरं का. काय सांगो आता संतांचे दोन प्रकार आहेत, प्रत्येकाचे संत वेगळे वेगळे आहेत. जन्माला घालणारी आई त्या मुलासाठी संत आहे. कोण सांभाळतं? तुम्हाला अक्कल नाही, रात्री अपरात्री उठता, भूक लागते, घाण होतं शरीर, स्वच्छ करते तुमच्या शरीराला, स्तनपान करते, ती पहिली संत आहे तुमच्यासाठी. तिचा अनादर जीवनात झाला नाही पाहिजे. अनादर नाही, पहिली संत आहे ती. आज शिवाजी महाराज मोठे आहेत, जिजाऊमुळं मोठे आहेत. याला म्हणतात मूळ. आई मोठी आहे. आईने त्याला शिकवले की स्वराज्य म्हणजे काय, आईने शिकवले शत्रू म्हणजे काय, आईने शिकवले पुरुषार्थ म्हणजे काय. हे तुम्हाला कळायला फार अवघड आहे. त्या मुलासाठी पहिली संत, त्याला जग दाखवणारी आई असते. आणि तिचा अपमान केला आयुष्यभर सुख मिळत नाही महाराज, कुठेही जा. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, फार चांगल्या हॉटेलमध्ये जेवण, दारू पिणं याला सुख समजू नका, हे शरीर बर्बादीचे लक्षण आहे. जेव्हा कॅन्सर होतो ना, जेव्हा दात गळून पडतात, अक्कल कमी होते, तुमचीच पोरं तुम्हाला नीट बोलतात. एवढंच बोलतो. आणि जेव्हा ते नीट बोलतात तेव्हा नीट आमच्याकडे येतात. महाराज आमच्या पोराला काही सांगा. पोरग 50 वर्षाचं झाले आणि महाराज 25 वर्षाचा आहे. आणि त्याला हा 70 वर्षाचा म्हातारा सांगतो आमच्या पोराला सांगा. आता ते 25 वर्षाचा महाराज 50 वर्षाच्या महाराजाला काय सांगणार? तोच पाकिट देतोय ना याला, घरात येतो म्हणजे. उलट तो बापाला सांगतो सहन करा, आयुष्य असंच असतं, मज निरंतर. काय 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 जग, हे याला अज्ञान म्हणतात, याला झोप म्हणतात, याला निद्रा म्हणतात. पुढचं न दिसणं याला आंधळेपणा म्हणतात. बर्बाद होऊन जाता मग साधूकडे जाता. साधूकडे जाऊच नका. मानसिक रुग्ण आहात, डॉक्टरकडे जा. साधू ज्ञानासाठी असतो, पण हल्ली ना गोड बोलणारे पण साधू झाले. तो बघा ना तुम्ही, मोठमोठ्या साधूचे जा तेरा कल्याण हो. तू कोण, भिवंडीच आहे का? अरे पुन्हा नीट आहे का? त्याला कल्याण करता आलं असतं तर तो का असं राहिला असता?
साधू ज्ञानी असतो म्हणून ऐश्वर संपन्न असतो. हे अज्ञानी लोक ज्ञानी माणसावर शायनिंग मारू शकतात. परमार्थाचा काय उपयोग? अहो, परमार्थातला साधू देवावर शायनिंग मारतोय. हा वारकरी संप्रदाय आहे. देवांनी पाठवलेल्या नामदेव महाराजांना माऊलीने जवळ केलं नाहीत, याला म्हणतात धाक. कोणी पाठवले? नामदेव महाराजाला भगवंतानी पाठवले. वशिला किती मोठा आहे, पण संत कसे आहेत आमचे? नाही, कच्चा म्हणून नामदेव महाराजाला पाठीमागं पाठवलं. कथा नाही सांगत मी, व्यथा सांगतोय. पुढचं ऐका. जेव्हा नामदेव महाराज मागे जातात, ते राग आहे ना, एखाद्याचा अपमान नाही केला रे राग येतो. मला अनुभव आहे, तारखा मागायला येतात तर नाही मिळत. गेटमध्ये आमचीच माणसं असतात, त्यांचे देखत बोलतात, काय खरं नाही हो महाराजाचं, लय अहंकारी. चुकून एखाद्याला दिली, काय लोक, काय स्वभाव आहेत, बाहेर किती बदनाम केले शास्त्रीला. असं झाला फायदा, शास्त्री चांगला. तुमच्याबद्दल बोलतोय. ग्राहक म्हणून जर तुमचा फायदा झाला, तुम्ही गावाकरता चांगले, आणि खरं वागले, आईला राग येतो. काय बोलणं त्याला? हे महत्वाचे आहेत आणि आपल्याला कळालं पाहिजे काय आहे याच्यामध्ये, तथ्य काय आहे. मग कोण आपल्याला जाग करते ते आपल्याला कळायला पाहिजे. झोपेत येत ते प्रत्येक माणूस. माझं वाक्य नीट ऐका बरं का, पुन्हा सांगतो तो, नीट ऐका. प्रत्येक माणूस आपल्याला वापरतोय आणि आपण त्याच्याकडून वापरले जातोय. इथून मुक्त व्हा, अक्कल जागेवर ठेवा, जागेवर. प्रत्येक माणूस हो. एका माणसाला इच्छा झाली लग्न करावी. महाराज होता, महाराजांनी कधी लग्न करू नये बरं का, मी खरं सांगतो तुम्हाला. महाराज लोकांना अक्कल कमी असते. लग्न करायला जाणाऱ्या महाराजाबद्दल बोलतोय. आणि त्यांनी परमार्थातलं सुख अनुभवलेलं असतं. मराठी कळाली? परमार्थातलं. अहो मला सांगा, त्याला डाळीचे भावच माहित नाही, जाईल त्या घरामध्ये जेवण ना. राग नका येऊ देऊ. मला सांग, कोणता महाराज तुमच्याप्रमाणे हातात पिशवी घेऊन भाजी किती रुपयाची विचारायला गेलेला पाहिलाय का? सगळं ऐकतच त्याला. संसार त्याला सुखरूप वाटतो. मग दुसऱ्याचे पोर आले बघितलं की तो मला म्हणतो की लग्न केलं पाहिजे शास्त्री. करा. परमार्थाचं सुख अनुभवलंय, परमार्थाचं स्वातंत्र्य अनुभवलंय. पुन्हा जेव्हा तो माणूस परमार्थामध्ये जातो, सगळ्यात मोठा दुःखी असतो. श्रीमंत माणूस गरीब होतो ना, ते खरं दुःख आहे. गरीब मोठा होत असेल तर अहंकारी होईल. पुन्हा शब्द आहे का? पण श्रीमंत जेव्हा गरीब होतो ना, मोठं दुःख. परमार्थातला माणूस संसारात गेला की तो बरबादच होतो, कारण की त्याला वापरणारी माणसं आहेत. बायकोची पहिली अपेक्षा नवऱ्याने कमवून आणलं पाहिजे. हा आयुष्यभर परतंत्र होता, नाही का? आयुष्यभर कमवायचंच माहिती नाही. आणि लग्न झालं की 90% माणसं बाजूला सरतात. त्याला वाटतं आपल्या सोसायटीमध्ये आला आता तो ना आपण सारखेच. अवघड आहे माणूस. आणि मग एक 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 दुःख त्याला दिसायला लागतं. पत्नीचं वेगळं दुःख, मुलाचं वेगळं दुःख, पालन पोषणाचं वेगळं दुःख. त्याच्या पुढं सांगू का, एवढं दुःख सहन करून तुम्ही कीर्तनाला येत आहेत, तुम्ही खरे संत आहात. एवढं काही सोपं नाही. थँक्यू सुद्धा कोणी म्हणत नाही, आभार सुद्धा व्यक्त. मी गादीवर बसण्याच्या पूर्वी कीर्तनाला चाललो होतो. रात्री औरंगाबादला कीर्तन झालं त्या काळामध्ये, आणि मुंबईला दुसऱ्या दिवशी कीर्तन होतं. ते 2 गाड्या असतात त्या काळामध्ये. औरंगाबादहून मनमाडला जायचं आणि मनमाडहून दुसऱ्या ट्रेननी मुंबईला जायचं. तर आम्ही औरंगाबादहून बसल्यानंतर एक शिकलेला माणूस उभा होता गाडीमध्ये. त्याला जागा नव्हती ट्रेनमध्ये बसायला. मला त्याने रिक्वेस्ट केली, मला बसा. माझ्या शेजारी बसला. याला म्हणतात उपकार. बरं, ते अभंग विसरू नका. काय सांगू आता, उपकार सांगतो. तुम्ही जे उपकार करताय संसारावर
त्याचंच वर्णन आहे. बसलं शेजारी आणि मनमाडला गेल्यानंतर गाडी बदलली, दुसऱ्या गाडीमध्ये आम्ही बसलो. जागाच नव्हती, त्याची शेजारी जागा होती आणि मी उभा होतो. तो मानलाच नाही बसा म्हणून. एक दोन स्टेशन केलं तर मी सहज विचारलं, का हो तुम्हाला तर मी जागा दिली होती, तुम्ही तर काय आता काही म्हणतच नाहीत. मग जागा दिली म्हणून काय, थँक्यू म्हणलो ना तुम्हाला. याला म्हणतात संसार. त्यावेळेस तुमचा सत्कार केला आम्ही, त्यावेळेस तुम्हाला पाकिट दिलं, त्यावेळेस अमकं केलं तुम्हाला, आता काय संबंध आहे. तुमचं म्हातारपण तपासा. ज्या मुलाला IIT मध्ये शिकवलं, ज्या मुलाला इंजिनियर केलं, ज्याला UPSC पास करण्यासाठी तुम्ही झिजलात, तो एकदा चांगल्या मुलीबरोबर लग्न केलं ना, पहिला विसर स्वतःच्या घराचा पडतो. पहिला विसर स्वतःच्या घराचा पडतो. हे लय लांबचं झालं बोलणं, तुला तुमच्या गावातलं सांगतो. तुमच्या गावातले माणसं मुंबईला गेले आणि मला भेटले की पहिलं काय म्हणतात माहिती का, आमचं गाव लय मूर्ख हो. हा वाढला कुठं, कुठलं पाणी पिला, कोणी याला प्रेम केलं. आमचं गाव मूर्ख म्हणजे आईबाप सुद्धा. कळतं बोलताना किती व्यापक पद्धतीने बोलतात माणसं. ते आभार मानत नाहीत महाराज. आपल्या बुद्धीचा, आपल्या शरीराचा, आपल्या मनाचा शोष घेतात. त्याच्या मोबदल्यात काहीही मिळत नाही. त्यातून संत तुम्हाला जागे करतात. नका याच्या मागे पडू. मग करायचं काय, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. एखाद्याचा मुलगा कलेक्टर झाला, बापाने मदत केली, त्याचं प्रारब्ध आहे, त्याची बुद्धी, त्याची मेहनत आहे. त्यांनी थँक्यू म्हणायला पाहिजे त्या आईबापाला. सगळ्याबद्दल नाही बोलत बरं का, काही काही आईबापाला देव मानतात. हा जो शब्द आहे ना आपला माँसाहेब, हा छत्रपती शिवरायांचा शब्द आहे. आईला आदर कसा द्यायचा त्यांच्याकडून शिका. आणि त्यांच्याकडून शिकलेली माणसं आईला आदर देत नाही. ते सहज म्हणतात, तुला काही कळत नाही, तुला जन्म देऊन तिला काही कळलंच नाही ना. काय कळलं तिला, तुझ्यासारख्या मूर्खाला जन्म दिलाय. एकच व्यक्ती आहे जगामध्ये, ते प्रेम देत असताना उपकाराची अपेक्षा नाही करत. माझा मुलगा सुखी असावा. आणि दुसरे या जगामध्ये संत, तुम्ही मोठे झाल्यानंतर तुमच्याकडून काही अपेक्षा करत नाहीत, पण त्यांचं ऐका, त्यांना संत माना. दुसरा टप्पा आहे शिकवणारे. चुकीच्या रस्त्याने चाललेला माणूस आहे. एक माणूस येतो, अरे हा रस्ता इकडं जात नाही, तो बदलतो रस्ता. तो गुरु आहे तुमचा, तो संत आहे, तो जाग करतो. छोट्या छोट्या गोष्टीत एक शब्दाने जीवन बदलतं. एक शब्दाने गुरु येतो तुमचा. नाही तर ऐकू नका. तुम्हाला गरज नाही ना, कुणाचे उपकार घेऊ नका. घेतले, ज्ञानेश्वरीमध्ये एकमेव दोष असा आहे ज्याला ज्ञानोबाराय माफ नाही करत. सगळे पापी ज्ञानोबारायांच्या मध्ये माफ आहे, आई येते. पण जो उपकार करणाऱ्यावर अपकार करतो, कृतज्ञ आहेत, ज्ञानोबाराय त्याला कधीच माफ करत नाहीत. विठाला विठाला. म्हणून जिथं कळत नाही आपल्याला, तिथं ते दोन शब्द येतात. त्याला म्हणतात जाग करणं. अरे रस्ता चुकीचा आहे रे, जागा हो. आता ह्या घोषणा झाल्यात बरं का, जागा हो, जागा हो. आणि जागे करणारे झोपलेले. म्हणून शब्द फार आहेत. कोणते संत योग्य मार्गदर्शन करतात ते संत. जग त्याला निंदा करत असेल, जग त्याला नावं ठेवत असेल, तुमच्या आयुष्याचे ते गुरु आहेत. जगाला नावं ठेवू द्या, जगाचा काही विषयच नाही. काय जग कोणाला नावं ठेवत नाहीत महाराज. फार महत्वाचा टप्पा आहे. कोणाला नावं ठेवत नाहीत जग. पण नाव तुमच्यासाठी कोण महत्वाचं आहे? जो तुम्हाला आजारातून उठवतो तो डॉक्टर तुमच्यासाठी संत आहे. जो तुम्हाला अमुक खाऊ नका तुमच्या तो तुमचा संत आहे. प्रत्येक वेळेस सांगतोय तुम्हाला. आणि ही संत जेव्हा जागे करतात आणि तुमच्या आयुष्याचं सोनं होतं. मी फार विनम्रतेने सांगतो बरं का, भगवान बाबांना नारायणगडाचे महंत माणिक बाबा
घेऊन गेलेत नारायणगडावर लोणीमधून. नीट आहे का शब्द? आणि नारायणगडाला 250 वर्ष झालेले आहेत. किती? 250 वर्ष. त्यांची शाखा नाही. तुमच्यात डोंगर शिल्लक राहिला नाहीत एवढे तुमचे गड झालेत. नीट आहे का? जेव्हा मी गादीवर बसलो, भगवान बाबांचं हस्तलिखित चाळलं. तुमचं विचार करण्याची पद्धत वेगळी, बाबाची वेगळी. नारायणगडावरून काढलं हे तुम्ही बोलणार, पण भगवान गडावर जी कागद आहेत त्याच्यावरची बाबाची सही आहे ना. भगवान बाबा बुवा गुरु माणिक बाबा, त्याच्या नावाने गड आहे. विठाला विठाला. कशी सही आहे? भगवान बाबा गुरु माणिक बाबा. नारायणगडाचे भगवान गडावर आल्यानंतर ते बाबांची सही आहे. भगवान बाबा गुरु माणिक बज निरंतर जागविती. त्यांनी त्यांच्या डोक्यात आलं का? अहो, लोणीतून नेणं हेच संतपणाचं बीज लावलेत. त्यांनी नेलं नसतं तर हे सत्य झालेच नसते. स्तुती नाहीये, वस्तुस्थिती सांगतो. तुम्हाला नेलं कोणी? तुमच्या गावातून तुम्हाला एखाद्याने नेलं असेल आणि व्यापार करून तिथं तुम्ही मोठे झाले असाल, नेणाऱ्यापेक्षा श्रीमंत झाले असाल, पण नेणारा तुमच्यासाठी संत आहे. त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांनी गाईडलाईन. एखादा अज्ञानी संत आहे, तुम्हाला त्यांनी आळंदीला नेलं, तुमच्यासाठी तो देव आहे. तिथं जाऊन तुम्ही महाराज झाला. आणि पुन्हा ते सांगतात आमच्या गुरुला काही कळत नाही. हो अहो, कळणं हे बोलणं तर लांब, दुसऱ्या चरणात सांगतात. तुकोबरायचा अभंग आहे बरं का. काय गोड अभंग आहे. काय द्यावे त्यासी ज्यांच्यामुळे ज्ञान मिळालं. नीट ऐका. ज्यांच्यामुळे तुम्हाला प्रेम मिळालं, ज्यांच्यामुळे समाजात मान मिळाला, ज्यांच्यामुळे तुम्ही संत झालात, ज्यांच्यामुळे तुम्ही श्रीमंत झालात, तुकोबराय म्हणतात काय द्यावे त्यासी. उतराई होण्यासाठी, त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी काय द्यावे. ज्या जीवाला संतपणाला, व्यापकपणाला, त्या जीवाने जीव देणं हा सुद्धा थोडकेपणा आहे. ठेवी तो हा पायी जीव आहे, तो थोडा होतो. त्यांच्या कष्टाला, त्यांच्या उपकाराला जीव देणं हे सुद्धा थोडेपण आहे. विठाला विठाला. हा इतकं मोठं. ही जी उपकार जाण ठेवणारी मंडळी असतात ना, ही एवढी आत्मसमाधानी असतात, तृप्त असतात, तुम्ही अंदाज करू शकत नाहीत. ज्ञानोबांची जेव्हा ज्ञानेश्वरी वाचतो ना आपण, लोकांना वाटतं गुरुबद्दल बोललेत, गुरुबद्दल बोललेत. फार वेगळा विषय महाराज. गुरु हा गुरु असतो, त्याचा एक शब्द ज्ञानेश्वरीला भारी पडतो बरं. तो कळत नाही म्हणून माऊली मोठे वाटतात. पुढच्या भाषेत बोलू का? माऊली म्हणजे माऊलीच आहेत. तुम्ही जेवढे बसलेले आहेत ना आतापर्यंत, तुम्ही आईचं वर्णन ऐकलंय. आई काय, आई काय.
आई जे तुम्हाला खाऊ घालते त्याचा पैसा कोण देतो? बोला ना. बाप देतो ना. कमवतो कोण? आहे का काही त्या बापाला मान? हे तुम्हाला कळत नाही. याचं नाव आहे परमार्थ. मी तुमच्या पुढे कीर्तन करतो, माझे गुरु माझ्या मुखातून बोलतात, ही जाणीव प्रत्येक शब्दाला पाहिजे. त्यांच्या ऋणातून मुक्त होता येतच नाही. तुमचा प्रत्येक शब्द गुरूंनी शिकवलेला असतो. मराठी कळाली का? प्रत्येक शब्द गुरूंनी शिकवलेला असतो. तुम्ही चुकीचं बोललात, तुमचा अजिबात दोष नाही. दोष कुणाचा आहे? म्हणून तुम्ही जेवढ्या बाया बसल्या त्यांना विचारा. ते मुलीला एकच शब्द सांगतात, स्वयंपाक शिक बाई, नाही तर माझा उद्धार करशील. तुम्हाला याचं गांभीर्य कळत नाही, याचा खोल अर्थ कळत नाही. आईचा सन्मान तेव्हाच असतो, सासरी मुली आईचं नाव काढते, तो सन्मान आहे. लाड इतका करू नका की सासरच्या लोकांनी साडी चोळी देऊन परत घरी पाठवलं पाहिजे, असा लाड करू नका. आजची पोरं बघा ना, जातानाच मुली ठरवून जातात, हे वेगळं राहत असेल तर लग्न. आता पोराचे प्रॉब्लेम असे झाले की मुलीची संख्या कमी आणि पोराची संख्या. एक देश असा आहे जिथं एका मुलामागं 3 मुली आहेत. मी तुम्हाला नाव सांगितलं असतं तुम्ही भारत मोकळा कराल. गुगल सर्च करा, सापडेल तुम्हाला. एका मुलामागं 3 मुली आहेत. कॉम्पिटिशन लागले की हा कुणाचा आहे. आणि इथं 4 मुलामागे एक, ती भाव खाते. माझा एक मित्र आहे, समाज सांगत नाही कोणता होता, त्याला मी सहज विचारलं 10 वर्षापूर्वी, बरं का, कुठे गेला होता? नाही म्हणे, आमचं वर वधू संमेलन होतं. म्हणजे काय असतं म्हणलं? काही नाही, मुलं मुली एकत्रित येतात. म्हटलं मिळाली का एखादी मुलगी? म्हणे महाराज तुम्हाला काय सांगू, नीट ऐका बरं का, हे भारताचं चित्र आहे, हे 10 वर्षापूर्वीच आहेत. जी मुलगी आहे ती नोकरीसाठी जसा इंटरव्ह्यू घेतला जातो तशी बसलेली, आणि ज्याला लग्न करायचे तो समोर उभा आहे. हा भारत आहे आता. आणि ती मुलगी विचारते किती पगार आहेत. हे सगळे बदले जुन्या काळामधले. तुम्ही अगोदर पोरीच्या बाबतीत लई चौकशी केली ना, आता सगळी तुमची चौकशी होते. सगळं उतरायच आहेत. कर्म परत येतं, त्यातला भाग झाला हा. आपलंच कर्म परत. आणि ती विचारते लग्नानंतर काय, कुठे राहणार आहेत, आणि तो आपला उभा राहून उत्तर देतो. मग मला हे लागणार आहे, चालेल का तुला? तो हो वगैरे मान्य करतो. तो दुसरीकडे जातो, दुसरा येतो, त्याला तुझं काय? मला 5 लाख पगार आहे. हा, मग त्या अगोदरच्याला 2 लाख आहे. हा इंटरव्ह्यू होणारी बायको घेते. अरे काय जीवन आहे तुमचं? काय कीर्तन ऐकताय तुम्ही? इथं रोज शिवाय देत आहे, हा कीर्तन करा असा तसा. अरे तुम्हाला मुलगी पसंत करत नाही, कधी देवानी पसंत करायचं तुम्हाला? विठ्ठल विठ्ठल. काल सेलूला कीर्तन झालं होतं, तिथं सांगितलं होतं मी, हे जे लग्न मुली न मिळणारे आहेत ना, हे जिंदाबाद करतात. ते जिंदाबाद झालेले असतात. आयुष्यात काही तथ्य राहिलेलं नसतं, अशी लोक आहेत ती. आजच्या परिसरात खेडेगावात जाऊन बघा तुम्ही, मुलांच्या काय अवस्था झालेल्या आहेत. माझं निरंतर मुलीनं इंटरव्ह्यू घ्यावा आपल्याला, आणि मुलीनं पास करू नये, याला पुरुष म्हणायचं का? सावध झालो. पुरुषार्थाची कमी पडते. पुन्हा ऐका, तुमचा दोष नाही हा, पुरुषार्थाचे. तुम्ही पुरुषार्थ केला असता, याही काळामध्ये कितीतरी मुली तुमच्या मागे लागू शकतात. लायकीचे पाहिजे हो. तिला जो मुलगा पाहिजे तो लायकीचा पाहिजे. तुझी परिस्थिती कुठं, तिची परिस्थिती कुठं? माझा मुद्दा आहे का? उपकार करतात.
आणि मी प्रत्येक घराला सांगतो, आपल्या घरात येणारी सून आपल्या कुळावर उपकार करणारी असते, आपला वंश वाढवणारी असते. आदर करा, नाही तर हाल होतील. काय कष्ट करते तुम्ही बघा ना. आणि तिला स्वतःचं काही मन नाही, म्हणून हे शिकवणं म्हणतो आम्ही त्याला. आणि ही जी मार्गदर्शन करणारी मंडळी आहेत यांच्याबद्दल बोलतो मी तुम्हाला. काय द्यावे त्याशी नाही महाराज. काही लोक नीट बोलत नाही, नसेल बोलत पण उपकार करतात. तिसऱ्या चरणात खूप गोड अभंग आहे. दोन प्रकारचे मेंदू असतात. एक टच केल्याबरोबर बल्ब लागतो आणि काही ट्यूपा असतात बघा, 5-10 मिनटं खेळ करतात आणि मग शेवटी लागतात. जन्मजात असतं ते, काही तसं करंट. आणि काही आपलं. या दोघांना संत सांभाळतात. जे हुशार आहेत एक शब्द सांगतात त्याला, सहज बोलणे. त्यांना फार त्रास घेत नाही त्याला शिकवायचं, सहज. आमचे गुरु जेव्हा काशीमध्ये होते ना, 8 दिवसातून एकदा पाठ व्हायचं. आणि तुम्ही प्रश्नोत्तर आता पाहताय तुम्ही, त्याच्यामध्ये दिलेलं असतं 10 प्रश्नापैकी 5 सोडवा. आणि आमचे गुरुजी न्यायशास्त्र संस्कृतच्या श्लोकातून लिहायचे आणि खाली लिहायचे 10 प्रश्नापैकी कोणतीही 5 तपासा. याला म्हणतात जीवन. 10 याला आत्मविश्वास आहे. 10 पैकी कोणतेही 5 तपासा, हे जीवन आहे. असं जगात तरुण पिढीवर आणणाऱ्या लोकांना सांगतो. इतका विश्वास पाहिजे, परीक्षा घेणारा दमला पाहिजे, आपलं ज्ञानाचा धाक असा पाहिजे, त्याचं बोलती नाही आली पाहिजे. त्याला म्हणतात ज्ञानाचा अहंकार. म्हणजे मला ज्ञानाचा अहंकार असला पाहिजे. नाही ते बाह्यावर करून चाललेत. जे आहे तरी थोडा केला तर काय फरक पडला त्याला. नाही मला अहंकार. अरे तू कोण? अनंत वाचाळ. कुणालाही शिकवायला निघालेस का तू? काय काय बोलावं काय? ज्ञानावर अहंकार पाहिजे, काही असो. मी तर 2 गोष्टी कमवायच्या आहेत, सगळ्या समाजाला सांगतो. तुम्ही पुरुष म्हणून जर जन्माला आला ना, इतका मोठा पैसा कमवा, संत घरात आले पाहिजेत. लक्षात आलं का तुम्ही? इतकं मोठं ज्ञान कमवा, राजा पाया पडायला आला पाहिजे. मधलं जीवन फालतू आहे. दोन्ही गोष्टी तर दोन्ही. राजा जनकाच्या घरी अष्टवक्र जात होते, हे वैभव म्हणतात. इतकं याचं कारण सांगतो. राजा म्हणून जातात, ही डोक्यातून कल्पना काढून टाका. मी जेव्हा तुम्हाला म्हटलं इतका पैसा कमवा म्हणजे संत घरात येतील, याचा अर्थ असा नाही की तो श्रीमंत म्हणून संत जातात. तुम्ही इतके श्रीमंत आहात की या जगात जगण्यासारखं काही नाही, अशी तुमची बुद्धी होऊन तुम्ही वैराग्यवान होता, मग संत घरी येतात. जगद्गुरु तुकोबारायांचं ऐश्वर्य असं आहे महाराज, 7 पिढ्याची श्रीमंती आहे, जन्माला आल्यापासूनची श्रीमंती. आमच्या कीर्तनकाराला कळत नाही, ते गरिबातून आलेले असतात. ते तुकोबारायांचे हाल सांगतात. ज्ञानोबा
अरे तुकोबाराकडे पैसा नसता तर ज्ञानोबाराचं मंदिर तुकोबारांनी बांधलं नसतं. आज पाया पडतं ते तुकोबाराचं मंदिर आहे. आणि एवढे ज्ञानोबाराय श्रेष्ठ आहे की तुकोबारांनी ते मंदिर बांधावं. काय वैभव आहेत महाराज. 8 पिढ्याची श्रीमंती होती. लक्षात येत. सगळं तृप्त झालेलं असतं. मुंबईमध्ये एक घर आहे. काय सुचलं त्याला, मी जरा चांगल्या भाषेत बोलतो. श्रीमंत घर आहेत. मला म्हणे गरीबाची मुलगी करायची. म्हणलं नको करू. भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात मित्रता आणि नातेसंबंध समान असतानाच करा. एवढं तरी डोक्यात घ्या. नातेसंबंध आणि मित्रता समान असताना करा. आपल्या योग्यतेचा मित्र असला पाहिजे आणि आपल्या योग्यतेचं जिथं मुलगी द्यायची ते नातं असलं पाहिजे. मुलगी श्रीमंताला दिली, आयुष्यभर टोमणं मारतात त्याला. काय घ्या तुझ्या घरी दळभद्री, हे बोलणं आपल्या चुकीमुळे ऐकावं लागतं तिला. तुम्ही ज्या कुळामधले आहात त्याच समान कुळामध्ये मुलगी दिली ना, तिला दुसऱ्या घरात गेल्यासारखं सुद्धा वाटत नाही. तिथंही खुरपत होती आणि इथंही खुरपत होती. पण श्रीमंतात दिलं ना, त्यांचं बोलणं टोचतं महाराज. मुलीला रडती ती मुलगी. रोज काय तुझ्या घरात साडी मिळते का, असलं जेवण असतं का, एका घरामध्ये सांगतात इतक्या भाज्या तुझ्या घरात होतात का. देऊ नका श्रीमंताला. श्रीमंताने गरीबाची मुलगी करू नका. माहीत नसतं एकमेकाला. आणि हे याला म्हणजे समान दोस्त सुद्धा समान असला पाहिजे. श्रीमंत दोस्त असला तर याला जड म्हणून उचलावं लागतंय. कुठे गेला की ह्याचाच खर्च ओझं म्हणून. आणि जर श्रीमंत असेल तर पुढे टोमणे आहे त्याला. समान 50-50 खर्च आणि समान बुद्धी, हे महत्वाचं आहे. समाधान समान हे कृष्णाने लिहून ठेवलेलं भागवतामध्ये. विचित्रतापणा करू नका. गुरु पण तुम्ही असा शोधा जो तुम्हाला बुडालेला असेल तर वर काढेल. नाही ना, बुडालेला असेल तर वर काढेल. बूड जळालेला असेल तर तुम्हाला बुडाल्याशिवाय राहणार नाही. वर काढण्या हे ज्ञानोबा सांगतात. वर जायचंय ना, मोठ्या माणसाच्या संगतीत राहा. विचार मोठे होतात, तृप्त असतो. त्याने केली ती मुलगी. अहो याच्या घरातलं जेवढं होतं ना, सगळं माहेरला पार्सल झालं. कोणाच्या चुकीमुळं. का सुचलं असं पाप. 2 शब्द म्हणून मित्रता असेल, नाते समान पाहिजेत. आणि जेव्हा आपल्याला मोठं व्हायचंय, गुरु व्यापक पाहिजेत. व्यापक तत्वाचा साक्षात्कार झालेला आहे. एक शब्द सहज बोलणे हितोपदेश. हित एका शब्दात परिवर्तन होतं माणसामध्ये. एका शब्दात. एक माऊलीचा ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे अनुभवामृत. कोणत्याच महाराजाला नीट कळत नाही. विषयाचे अनुभवी माणसं अमृताचा अनुभव कसा कळेल त्यांना. अवघड आहे ते. का लिहिला. काही लोक म्हणू शकतात की गीता ही टीका आहे, ज्ञानेश्वरी ही काय काय म्हणतात, ज्ञानेश्वरी ही टीका आहे. अरे तुम्ही टिकले का. टीकेमध्ये टिकत नाहीत तुम्ही. टिकलेली टीका आहे 700 वर्षापासून, ती ज्ञानेश्वरी. अज्ञानी महाराष्ट्र असताना तो टिकलेला आहे. टीका गुरुला माहिती होतं. हे बघा, गुरुला माहिती होतं म्हणून एकच शब्द सांगितला. अरे गीता लिहिलीस तो ज्ञानेश्वरी, पण स्वतःचा अनुभव काय आहे. 10 प्रकरणाचा स्वतंत्र ग्रंथ लिहिला, त्याचं नाव आहे अनुभवामृत. 700 वर्ष झाले त्याच्या नादी कुणी लागत नाही. त्याला म्हणतात माऊली, त्याला म्हणतात ज्ञानोबा आहे. मग ज्ञानेश्वरी जवळ येऊन देत नाही, हरिपाठ तोंड दाखवत नाही, अनुभवामृत जवळच घेत नाहीत, वारच लागून घेत नाहीत. आणि मग असे ग्रंथ शिकवत असताना एक शब्द सांगतात, सहज बोलणे हितोपदेश.
आणि काही काही मठ्ठ शिष्य असतात, एकदम मठ्ठ असतात, नाहीच कळत त्यांना. करुणी सायास त्या मठ्ठ माणसाला प्रयत्न करून त्याला मोठं करतात, याला संत म्हणतात. जे तीक्ष्ण आहेत, हुशार आहेत, एक शब्द सांगतात त्याला. आणि जे तुमच्यासारखे मठ्ठ आहेत, भगवान बाबा तुमच्यात राहून पंढरपूरला नेतात. करुणी सायास. किती मला आहे ना कधी कधी संतांबद्दल फार आकर्षण आहे. काय इतकं भगवान बाबांची ज्ञानोबा 1940 सालची ज्ञानेश्वरी मला सापडली भगवान बाबांची, आणि पेन्सिलने त्याच्यावर अर्थ लिहिलेले आहेत, पेन्सिलने भगवान बाबांनी. म्हणजे ज्या काळात भारत प्रगत नव्हता त्या काळामध्ये भगवान बाबांनी पेन्सिलने ते ज्ञानेश्वरी लिहिलेत. ते आम्हाला अजून नीट कळत नाही, त्याला भगवान बाबा म्हणतात. त्या काळामध्ये त्यांना लिहून ठेवलेले आहेत त्या ज्ञानेश्वरीवर की असा असा या ओवीचा विचार. किती व्याप असेल बरं बाबांचा. काय माणसं हुशार होती. विदर्भामध्ये एक गाव आहे, त्या गावातली लोक म्हणतात बाबा आमच्या गावाला माहेर म्हणायचे. किती शांत बसलात ना तुम्ही. किती तुम्हाला वाटत असले बाबा काय त्या गावाला प्रेम देत असतील. तुम्ही जवळच्या माणसाला विचारलं हे जे माहेर नावाचा प्रकार काय आहे रे, ते म्हणे जिथं टाळ नाही, पखवाज नाही, कीर्तन करता येत नाही, बाबा त्या गावाला माहेर म्हणायचे. आणि मग लोक म्हणजे माहेरला आल्यानंतर मुलगी काम करत, आता मी तुमच्या गावाला आलो, तुमचं गाव माहेर आहे, मी कीर्तन करणार, याचा अर्थ काय. माहेर म्हणजे काय. तरी पण करोनी सायास. जिथं विना नाही, जिथं तुंतू नाही, पखवाज नाही, डफड आहे, त्या लोकांना एकत्रित करून पंढरपूरला दिंडी काढली हो, ते भगवान बाबा आहेत. आणि त्यांचं अनुकरण सगळ्या महाराष्ट्राने केलं, एवढे ते महान आहेत. हा एक टप्पा. दुसरा टप्पा इतका चांगला आहे महाराज, खूप मनापासून ऐका. हा बुद्धीचा विषय होता. तुमची जी आजची परिस्थिती आहे प्रत्येक माणसाची, प्रत्येक माणूस या शिकलेल्या काळामध्ये उपवासी आहेत, त्याला प्रेम नाही मिळत. पैसा मिळतो, साथी मिळतात, एकत्रीकरण सगळं या जगामध्ये मिळतं, शुद्ध प्रेम नाही मिळत. मुंबईला जा, पुण्याला जा, IIT मध्ये जा, सगळीकडे जा, संबंधामुळं एकत्रित येतात, कामामुळं एकत्रित येतात, मार्केटिंगमुळे एकत्रित येतात, प्रेमाने नाही लोक एकत्रित येतात. या जगातलं सगळ्यात दुर्मिळ असेल तर खरं प्रेम आपल्यावर करणारा माणूस या जगामध्ये दुर्मिळ आहे. सगळ्यात अवघड आहे. स्वार्थासाठी जवळ येतात, पैसा आहे, सत्ता आहे, धन आहे, जवळ येतात, चमचागिरी करतील. काही काही ते एवढे चमचेत महाराज, आता ते नाही बोलत मी कीर्तनामध्ये. पोटासाठी इतकं खाली येऊ नका की वाणीला पाप लागेल. पोटासाठी नीट ऐका शब्द. पण खरं प्रेम मिळणार नाही तुम्हाला. जगद्गुरु तुकोबार आहे शेवटच्या चरणात. जाऊ दे जाऊ दे.
गोड आहे बरं का शेवटचं चरण. सगळ्या आमच्या भगवानगडाच्या विद्यार्थ्यांनी पण ऐकावं. पैसा आहे ना प्रति क्षणाला लागतो. पैसा प्रति क्षणाला लागतो. पैशाशिवाय जगात काही होत नाही. आयुष्यामध्ये एकदा प्रेम मिळालं ना, एकदा त्याच्या आठवणीमध्ये आयुष्य सुखात जातं, त्याला प्रेम म्हणतात. भगवान श्रीकृष्ण मथुरेमध्ये आले. नीट आहे का? मथुरेमध्ये आले आणि पुन्हा वृंदावनला गेले नाहीत. ज्या राधेसाठी वृंदावन प्रसिद्ध आहेत, राधे राधे म्हणून, जसे भगवान श्रीकृष्ण निघून गेलेत महाराज, कृष्णाच्या आठवणीमध्ये राधा राशेश्वरी संन्याशी झाली. तो जो मिळालेला प्रेमाचा क्षण होता त्याच्यावर आयुष्यभर ती समाधी लागली. तिला राधा म्हणतात महाराज. एक क्षण, पुन्हा गरज नाही त्या माणसाची जीवनामध्ये. बरं, एक क्षण जीवनामध्ये यायला पाहिजे. खऱ्या प्रेमाचा साक्षात्कार झाला पाहिजे. उजळून जातं जीवन महाराज. हे ज्ञान वगैरे सगळे सगळे प्रेमाच्या पुढं भीक मागतात. हा ज्ञानेश्वरीचा उत्तरार्ध आहे. 18वा अध्याय महाराज. भक्त्या माम अभिजानाति. ज्ञान मिळालं, हुशार झाला, पैसे कमवता आले, जग जिंकता आलं, जगाचं मालक होता आलं, पण एकाही माणसाने तुम्हाला हृदयात ठेवलं नाही, हे तुमचं दुर्भाग्य. प्रेमाला पारखे झालं. आणि प्रेमाला पारखी झालेली माणसं आहे ना, इतके कपटीने, इतके दहाव्याच्या तोंडाचे असतात ना, भेटूच नाही कधी. आणि प्रेम, एकच शब्द सांगतो तुम्हाला, तुमच्या अनुभवातला आहे. पोरगं जेव्हा पळत पळत येतं ना आईकडे, 7-8 वर्षाचं, त्या आईचा चेहरा बघा. जगातली सगळ्यात सुखी चेहरा तो असतो. काहीच देत नाही पोरगं बरं का, फक्त पोरगं आई म्हणून आईकडे येतं. त्यावेळेस त्या आईच्या डोळ्यात जाण्याची तुमची क्षमता पाहिजे. तो चेहरा एकदा प्रेम मिळालं की आयुष्यभर असतं. ते पुन्हा त्या माणसाची गरजच नसते. याला म्हणतात प्रेम. आणि हे प्रेम इतकं ज्ञानी वारकरी संप्रदायाचा प्रेम आत्मा आहे. कळेल तेव्हा कळेल तुम्हाला. एक प्रेम, खरं प्रेम. आणि एक त्यालाच कृपा म्हणतात बरं का. माझा शब्द आहे का, कृपा करणं म्हणजे प्रेमाचं दान करणे. कृपा दान केले संती. पुन्हा पुढचा शब्द, कल्पांतीही शरेना. एकदाच प्रेम मिळालं, आयुष्यभर त्या छंदामध्ये माणसाचं जीवन जातं. त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. असं हा वारकरी संप्रदायाचा विशेष करून ज्ञानोबांचा एक गुणधर्म फार चांगला आहे. प्रेम आहे, त्याचं चव मिळाली, आणि ती मिळाली की जगातले सगळ्या वस्तू फिक्या होतात. ज्याला मिळाली ना त्याला माझी भाषा कळते. किती लग्न करावं बोलत नाही. काही काही माणसं असतात, प्राऊड फील करतात. आपण 15-20 बायका आपल्या जीवनामध्ये आल्या. मी कमी सांगतोय सभ्य असल्यामुळं. काहींनी शतकही पूर्ण केलेलं असतं. हा व्यवहार पहा. तृप्त नाहीत म्हणून 100 लागले. एका स्त्रीने जर मनापासून प्रेम केलं असतं ना, दुसरीकडे बघितलंच नसतं, त्याला म्हणतात प्रेम. एक खरं असंच स्त्रियांच्या बाबतीमध्ये एका पुरुषाने खरं प्रेम केलं ना, जग येऊ द्या, त्याच्यापेक्षा बोलतो तुम्हाला, देव येऊ द्या, तो पुरुष मनातून जातच नाही. त्याचं नाव प्रेम आहे. याला छाप म्हणतात, छाप. हृदयामध्ये एकदा तो अंकित झाला, ठसा उमटला हृदयामध्ये एकदा परमात्म्याचा, एकदा देवाचा, जातच नाही हृदयामध्ये. ते प्रेम आहे. आणि हे तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो महाराज, जाणीवपूर्वक. तुम्ही आम्ही फार गरीब आहेत, फार लहान आहेत. मुस्लिम धर्म बघा तुम्ही, दृष्टांत म्हणून सांगतो. एकदा त्यांच्या डोक्यामध्ये बसला ना अल्लाह, जगाला उद्ध्वस्त करतील, पण कधी अल्लाहवरचं प्रेम कमी पडणार नाही. किती धर्म आहे तो. 58 देशामध्ये गेलात. कशाचं स्वरूप आहे? ज्ञानाचं आहे का प्रेमाचं आहे? अनुभव घेऊन पहा. तुमच्यामध्ये रोज संत तुरुंगात चाललेत. आम्हाला टेन्शन आहेत.
आम्ही मोकळे फिरले की ते आमच्याकडे पाहता, हात नाही ना. केलं कोणी, भरतय कोण? अरे लाज वाटते मला. ह्या लोकांमुळं ज्ञानोबा तुकोबाला काळीमा लागते. त्यांना लोक तुमच्यामुळे संत मानत नाहीत. ज्ञानेश्वरीचा ना अभंगाचा विश्वास उडतो. असं जीवन जगू नका. शुद्ध प्रेम मिळालं पाहिजे. तर इतकं एक एक विरहिणी जे ना ज्ञानोबाची, तुम्हाला काय सांगायचं, एकदा आठवण यायला पाहिजे त्या. बघा काय बोलतोय, मराठी पकडण्याचा प्रयत्न करा. तो भेटला पाहिजे हे मी कीर्तनात बोललो नाही. आठवण यायला पाहिजे. आठवण आली ना शरीर मोहरतं, अंतकरण ताजंतवानं होतं, डोळ्यातून क्रोध जातो, प्रेम आणि डोळ्यातून धारा येतात. कुणीही नसताना आठवणीनं कंठी प्रेम दाटे. काय तुकोबारांचा अनुभव आहे पहा. कंठ बोलू देत. खरं प्रेम हे जे लोक म्हणतात ते आय लव्ह यू जोड्यानी मारली पाहिजेत. एवढे मोठे मोठे संत प्रेम कंठामध्ये अडकवतं. ते कधीच बोलत नाही माझं प्रेम आहे. हे हा प्रेमाचं लक्षण आहे. ते कंठामध्ये येतं, कंठ दाटतो. कंठी प्रेम, आवाज बंद होतो. बघा तुम्ही खूप दिवसातून जर भेट झाली ना, डोळे खाली असतात. मुलगा पाहिल्यावर डोळे खाली असतात, कंठ रुंदलेला असतो. फक्त आलिंगन देते आई त्या मुलाला आणि पाठीवून हात फिरवते. ते रडणारं पोरगं बंद होतो, नाही का? किती ज्ञानी माणसाने लहान पोरगं घ्या, बापाने घ्या, रडायला लागलं ना ती बाप म्हणतो तू घे. बापाकडे प्रेम नाही, ज्ञान आहे. आईकडे प्रेम आहे. आई लगेच रडणारं पोरगं घेते आणि एकच हात फिरवते. पोरगं शांत होतं. तुमच्या जीवनामध्ये जी ओरड आहे ना, बरळ आहे ना, मी शहाणा आहे म्हणून जे बोंबलणे ना, प्रेम मिळालं नाही म्हणून तुम्ही बोंबलताय. ज्या दिवशी भगवान बाबाने हात फिरवला ना, शांत जीवन होतं महाराज. काही लागत नाही जीवनामध्ये. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे. डोळ्यातून धारा येतात, हृदयी प्रगटे. परमात्मा हृदयामध्ये प्रगट होतो, त्याला प्रेम म्हणतात. मी जेव्हा, हे माझा अनुभव आहे बरं का, 22 वर्षापूर्वी मी गादीवर बसलो होतो. हे 23वे वर्ष आहेत. तुमच्यामध्ये मी किती सासुरवास भोगला तुम्हाला अजून माहीत नाही, आणि तुम्ही काय छळले तेही मला माहिती. म्हणून मला जर कोणी विचारलं ना, मी मुंबईला जात असलो तर माझ्या जवळच्या लोकांना विचारतं, बाबा कुठे चाललेत? माहेरी. ते समजून घेतात मुंबईला चाललो. म्हणजे भगवानगड माझं काय, किती काम करा हो सुनेनी, किती काम करा, सासरची लोक नावच ठेवणार. नाही कळालं? सगळं देणार, सोनेला सगळं देणार, सोनं चांदी कपडे सगळं देणार, पण त्याच्याबरोबर टोमणा पण देणार. आणि माहेर त्याला म्हणतात, न टायमाचं बंधन आहे, न कामाचा ताण आहे. आई म्हणते दमून आलेली मुलगी झोपू दे, तिला उठू नका. ते माहेर आहे. ते प्रेम आहेत महाराज. आणि ते प्रेम अनुभव आला ना की मग कळतं. मी एकदम नवीन होतो, मी शहरातला वाढलेला. तुमच्या गावगुंड्या त्यावेळेस कळत नव्हत्या. 2003 आणि 4ची गोष्ट. काय महाराज लोकांनी प्रचार केला हो. शिकलेला नाही, शास्त्री नाही, वगैरे वगैरे. तुम्हाला सगळ्याला जुन्या लोकांना माहिती. आणि हे महाराज लोकांनी प्रचार करावा, एवढे दुष्ट लोक महाराज झाले ते मला माहितीच नाही. आणि मी एकदम लक्झरीमधून डोंगरात आलेला माणूस. जेव्हा मी गावोगावी फिरलो ना, खुद्द भगवान बाबांची 4-5 माणसं असायची. त्या गावात गेले की जवळ यायची. डोळ्यावरून मी अजून माणसं ओळखतो बरं का, ही भगवान बाबाची आहेत म्हणून. याला प्रेम म्हणतात. अजून माणूस दिसला की त्याच्या डोळ्यावरून सांगतो की हा बाबाचा माणूस आहे. प्रेम मिळाले हो त्याला. ज्ञान नको आहे. प्रेम सुखी करतं, ज्ञान अहंकारी बनवतं ना. ती 4-5 माणसं जवळ येणार 22-23 वर्षापूर्वी, आणि इतकं गोड बोलणार महाराज.
बाबा आमच्याकडे बाबा यायचे आणि ते असं सांगायचे, तुम्ही सांगा बरं का. हे भगवान बाबाची माझं. आणि आताची पोरं बाबा असं बोललं पाहिजे बरं का. प्रेम नाही, प्रेमाला पारखी झालेली मंडळी. आणि ती 4-5 माणसं मला सांगून 2च शब्द सहज बोलायचे, सांगून जायचे. अहो महाराज, ह्या ज्या वर्गणीचे आकडे ऐकलेत ना, हे ह्या माणसामुळे जे भगवान बाबावर प्रेम करतात त्यांनी मला शिकवलंय. त्यांनी त्या गावाला सांगितलंय की वर्गणी द्यायला पाहिजे. हा नामदेव शास्त्रीचा चमत्कार नाही, भगवान बाबाच्या प्रेमाचे आकडे येते. तुम्हाला नाही माहिती की प्रेमाची ताकद किती. जाईल त्या गावामध्ये आणि फक्त डोळ्यानं कळते की बाबाचं घर आहे म्हणून. आणि ते डोळे नाही ओळखता आले ना तर तुम्ही परमार्थ करण्याच्या लायकीचेच नाही. तो काय प्रेम दिला असेल त्या काळामध्ये. म्हणजे आडमूड समाज, माळकरीनं घरामध्ये तुंतून आळणमून बाबांना. आता ही पद्धत सांगितली, बाबाची पद्धत आहे ना ही आईची पद्धत आहे, माऊलीची पद्धत आहे. 5 वर्षाचा पोरगा आला की त्याला गोड बोलायचे. नाही ऐकलं करुणी सहाय असं शिकविती ती वामन भाऊ. शिव्या दिल्याशिवाय राहणार ती बापाच्या जागी. लक्षात आहे. रागीत नाही. पुन्हा संताला बदनाम करू नका. तुम्हाला अक्कल नाही म्हणून रागावून बोलावं लागतं. म्हणून उपदेश करण्याच्या 2 पद्धती, सहज बोलणे, प्रेमाने बोलणे. भगवान बाबा आहेत. करुणी सायास, शिव्या देऊन शिकवणं वगैरे हे संतांनी वाटून घेतलेले आहेत. माऊलीचे अभंग काय ते ओव्यात गोड आहेत महाराज. ते ओवे वाचताना अंगावरून मोराचे पंख फिरल्यासारखे वाटतात. आणि तुकोबारायचे अभंग म्हणजे ठोकाच. नाही ऐकलं तुकोबाराय, लय भारी बोलतात तुकोबाराय. बोलूच का कीर्तनामध्ये. किती सांगू तरी नायकी ते नायकती बटकीचे आणि पुढे शिंदळीचे रडतील. ही भाषा तुकोबारायांची. आणि हीच भाषा आणि हाच भाव जर तर बोलायचा असेल ज्ञानोबारायला, गोड बोलतात. आता उघडी डोळे अद्यापी जीवनाला आकार देण्याचा प्रकार आहे हा. रागावून आकार मिळतो, प्रेमाने आकार मिळतो. आई प्रेमाने आकार मिळतो. आणि प्रेमाची क्षमता आहे महाराज. डाकू सुद्धा संत होता तो. ज्या श्रीरामावर आज आपल्याला गर्व आहे, जय श्रीरामवर गर्व आहे ना, एका डाकूने लिहिलेलं चरित्र आहे. जर वाल्मिक नसते ना तर राम हा प्रकार कधीच कोणाला कळाला नसता. संत वाल्मिक आहेत म्हणून रामदेव आहेत. मग किती राजे लोक झालेत रामापासून आत्तापर्यंत, त्यांना वाल्मिक मिळाला नाही म्हणून त्यांची कीर्ती नाही आहे. कळलं खूप अवघड आहे मला. आणि वाल्मिक, महर्षी वाल्मिक का झालेत? नारदाचं प्रेम, कंठी प्रेम दाटे. एकच शब्द. तुमच्यासारखे मरेपर्यंत कीर्तन ऐकून पुन्हा घमंडी नाहीत. काय काही श्रोते सुद्धा असे आहेत, आम्ही यांचे कीर्तन ऐकलेत, काय दिवा लावलास? त्यांचे कीर्तन ऐकलेत, काय दिवाला? अरे तुला विनम्रता आली नाही, तुझ्या डोळ्यात प्रेम उतरलं नाही, ज्ञान हृदयामध्ये पचलं नाही, पिकलं नाही. अहंकार नाही महाराज. संतांचं सगळ्यात मोठं काम, तुका म्हणे वत्स धेनू याचे चित्ते. एवढं खोल आहे ना हे वाक्य. आईचं आणि मुलाचं वर्णन नाही या अभंगात. वत्स आहे आणि गाई आहे. जर वासरू जवळ वाघ आला ना, वाघ, आई पुढे जाते, गाई पुढे जाऊन शिंग जाते. आपल्या मुलाला काय होऊ देत नाही. बोलूच का पुढं आता. आणि आजच्या आया 2 दिवसाचे लेकरू अनाथ आश्रम मध्ये सोडून जातात. खेळ समजतात मुलाला जन्म देणं. म्हणून तुकोबाराय आईचं वर्णन नाही करत इथं.
गायीचं वर्णन करतात. गायी आपल्या वासराला कधीही सोडत नाही. हे ज्ञानोबांची विशेषता आहे. हा ज्ञानोबांचा दृष्टांत आहे जो तुकोबराय वापरतात. तुका म्हणे वत्स, कुठे तो पोर वत्स आईच्या चित्तात मध्ये मुलगा आहे बरं का, मांडीवर नाही. आता हे वेळ होत आलाय आपल्याला, तर हा चांगला विषय निघाला होता. माणसाने चित्तात असावं, जवळ नसावं. जवळ डुप्लिकेट माणसं असतात. जेवढ्या क्लिपा आहेत जवळच्यानी काढलेल्या आहेत. जेवढे मोठे मोठे बर्बाद झालेले आहेत हे जवळ केलेच आहेत. काय सांगू आता यांचे उपकार. ज्यांना जवळ केलंय, विश्वास ठेवलाय मोठ्या माणसाने, जवळच्या चमच्याने त्यांचा घात केलाय. अहो साधू आयुष्यातून उठवले. तो नेत्याचं काय घेऊन बसलात तुम्ही? पोल खोल कोण करते? अनुभव घेऊन पहा तुम्हाला काय बोललो. नाही कळत त्यांचे उपकार, नाही कळणार तुम्ही. वत्स आणि धेनू, वाघ जरी पुढं आला स्वतः पुढं जाते. या पुढं बोलू परमार्थातलं. भक्ताजवळ काळ जर आला ना, देव पुढं जातो, त्याला प्रेम म्हणतात. काय येऊ द्या. आणि दुसरं महत्व सांगतो, श्रीमंताचं जर पोरगा असलं, नुसतं मनात आलं ना, सगळा संसार सोन्याचा होतो महाराज. तसं देवांचं आणि संतांचं प्रेम मिळालं ना, काय मी मनातलं बोलतोय बरं का तुम्हाला. भगवान गड हा माझा नाही आहे. मी गडाचा वॉचमॅन आहे. ते किती वर्षापासून सांगतोय तुम्हाला. गडावर कुठे पहा माझा फोटो तुम्हाला कुठे दिसणार नाही. ती गादी बाबांची, नामदेव शास्त्रीची नाही. ऐका हो, एवढे पैसे का मिळतात? बाबांचं प्रेम मिळाले, बाबांनी मांडीवर घेतले. त्या प्रेमामुळं त्यांच्यासाठी तुम्ही देताय, नामदेव शास्त्रीसाठी नाही. आणि हे डोक्यात राहिलं पाहिजे, गादी कुणाची आहे. कमीत कमी ती बदनाम नाही झाली पाहिजेत. लक्षात येते, आपल्याकडून तिला गालबोट लागलं नाही पाहिजेत. पण भगवानगड तुमचा आहे. तुमच्या पैशानं, तुमच्या देणगीनं तो मोठा होत आहेत. आम्ही माध्यम आहे. तो थोडस गादीहून बाजूला सरकावर, ऊस तोडायला कोण नेणार नाही. भान पाहिजे जीवनामध्ये. प्रेम कोणी केलंय आपल्यावर, त्या प्रेमामुळं. आणि ते प्रेम इतकं मस्त असतं ना महाराज. तैसे मज येती सांभाळीत. हे डोक्यात अभंग ठेवा. काही लक्षात नाही राहिले कीर्तनाचं, हे लक्षात ठेवा. प्रेम सांभाळत येतं. भागलिये मज वाहातील. दमलो ना आपण, आई कडेवर घेते. दमल्यामुळं कडेवर घेते. कडेवर घेण्याच्या मागे प्रेम असतं. संतांचं ज्ञान कमवू नका, संतांचं प्रेम कमवा. आणि प्रेमामुळं देव संतांच्या मागे चालतो, ज्ञानामुळं नाही. मागे पुढे उभा राहे. कशामुळं? प्रेमामुळं. म्हणून 8व्या अध्यायातला जो आत्मा आहे वारकरी संप्रदायाचा, जो ज्ञानोबाने आपल्याला दिलेला आहे, ते प्रेम आहे. आणि ते प्रेम एकदा मिळालं जीवनामध्ये, त्याच्या आठवणीमध्ये आपलं आयुष्य जातं. विठोबा रखुमाई.